आहे, तुमचा विजय निश्चित आहे, तुम्हाला चांगला सपोर्ट आहे. इतका सपोर्ट तुम्हाला प्रेम करणारी जनता इतकी मोठ्या संख्येने वाढली आहे, याबद्दल आणि या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया असतील? सर्वांना आपल्या या स्पर्धेचे आयोजक या स्पर्धेचे सर्व आयोजक त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये सर्व भाग घेतलेले टीम्स, खरं म्हणजे मायकल फुटाळू साहेब यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी सालाबादप्रमाणे दरवर्षी या चिम्माजी आप्पा मैदानावरती टुर्नामेंट केल्या जातात आणि आयोजकांना धन्यवाद देतो मी की खरोखर एक महान कार्यकर्ते फुटाळू साहेब होते आणि त्यांच्या कार्याला एक सलाम करण्यासाठी, त्यांच्या कार्याला उजळणी देण्यासाठी तुम्ही हे कार्य करता, त्याबद्दल धन्यवाद. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी अण्णासाहेब ट्रस्ट आणि माझ्यातर्फे अनिल आलमेडातर्फे आमच्या काँग्रेस कमिटीतर्फे थोडासा हातभार तुम्हाला लावला जातो, ते आमचं कर्तव्य आहे. पण वसईची आपण या चिम्माजी आप्पाच्या मैदानावरती नेहमी टीम इथे मैदान गाजवतो, इथे चांगली स्पर्धा भरवतो. पण चिम्माजी आप्पांनी जसं वसईला स्वातंत्र्य दिलं तसं आजच्या युवकांना आवाहन करतो की वसईचं भवितव्य तसं पाहायला गेलं तर या हरित वसईचं भवितव्य धोक्यात आहे आणि 29 ग्रामपंचायतचा लढा घेण्यासाठी ज्यांना आपण आमदार केलं होतं त्यांनी कूच खाली, पण तरी पण आपले वसईकर काही जण परत त्यांची मुलगी उभी राहिल्यानंतर ज्यांनी 29 गावं टाकून दिली आजाद करण्यासाठी त्यांना परत सहकार्य करतो. आज मला इथे त्यांच्या कार्यक्रमाचे फोटो दाखवले गेले. खरंच वाईट वाटतं मला की आपले वसईकर हे अण्णासाहेब वर्तकपासून भाऊसाहेब वर्तकपासून वसईचं भवितव्य चांगलं घडवण्यामध्ये वसईकरांचा पण हात आहे. पण आता जर पुढचं भवितव्य जर धोक्यात जर आपल्याला धोका टाळायचा असेल तर वसईकरांनी चिम्माजी आप्पांनी जसं वसईचं प्राधान्य दिलं, वसईला आझादी मिळवून दिली, तसं वसईचं भवितव्य राखण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. हे जे बाहेरनं काही उपरे येतात आणि ते राजकारण करतात त्याच्यापासून युवकांना मी आव्हान करतो की यांच्यापासून दूर राहा, यांच्या भूलतापेला पडू नका आणि वसईचं भवितव्य चांगलं राखा. मी मागे पण बोललो की ह्या मैदानावरती चांगला स्टेडियम टाईमचा एक आकार यायला पाहिजे होता, पण ते घडत नाही. वसईकरांच्या मुलांना इथे प्राधान्य दिलं गेलं पाहिजे होतं. आपले बरेच युवक आहेत की टुर्नामेंटमध्ये आज IPL मध्ये आपला म्हात्रे आयुष म्हात्रे हा चांगलं नाव गाजवतोय, चांगली धडाडी ओपनिंगला नवीन पोरगा जाऊनसुद्धा चांगली मर्दांगी दाखवतोय. हे एक वसईसाठी भवितव्य चांगलं आहे. एक झील नावाची मुलगीसुद्धा जी अंडर-19 मुंबई क्रिकेट स्पर्धेची म्हणजे टीमची ती कॅप्टन म्हणून तिने गाजवलेलं आहे. आज तिचं भवितव्य फार ती चांगलं गाजवते. आज बऱ्याच स्टेटमध्ये तिचे नेहमी टुर्नामेंट चालतात. असे काही जे मुलं मुली आहेत त्यांना आपण वसईकरांना प्राधान्य दिलं पाहिजे आणि ते प्राधान्य देण्यासाठी तुम्ही अशी टुर्नामेंट भरवून त्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म देत आहे, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. असेच कार्यक्रम करत राहा. आमच्या परीने तुम्हाला नेहमी सहकार राहील हे वचन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच सर. एक समाजसेवक म्हणून चांगला ठसा आपण संपूर्ण या महाराष्ट्रभर उमटवला आहे. महाराष्ट्रातील नामवंत समाजसेवक म्हणून आपल्या नावाची चर्चा सातत्याने होत असते आणि ज्या पद्धतीने आयुष म्हात्रेचा उल्लेख केला, परंतु आयुष म्हात्रे करता कालच्या दिवसामध्ये एक चांगली बातमी आली. थेट त्याची निवड झाली इंग्लंड संघाविरुद्ध आणि भारतीय टीमचं तो नेतृत्व करताना कर्णधाराची जबाबदारी स्वीकारणार आहे. कर्णधार म्हणून त्याची निवड झाली, त्याबद्दल जोरदार टाळा तर झालाच पाहिजे. अंडर-19चा हा खेळाडू आणि SKCC मधून त्याला मी पाहिलं होतं खेळताना.
ह्याच मैदानावर 2024 मध्ये जेव्हा मी समालोचन करत होतो त्यावेळेस माझ्यासमोर तो उद्घाटक म्हणून आला होता. एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि हा खेळाडू पुढे जाईल असं कुणीच भाकीत केलं नव्हतं. या खेळाडूने मात्र आज CSK मध्ये पदार्पण केलं. मुंबई रणजी टीम मधून चांगलं प्रदर्शन करत असताना CSK चेन्नई सुपर किंग्स या संघामध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चांगलं काम केलं. धोनीने 2007चा विश्वकप आपल्या भारतीय टीम करता जिंकून दिला आणि 2007 सालचाच जन्म हा आयुष योगेश मात्र या खेळाडूचा 16 जुलै 2007 साली त्याचा जन्म झाला. आणि धोनी त्यावेळेस विश्वचषक विजेता होते आणि त्यांच्या टीम मधून CSK चेन्नई सुपर किंग मधून तो खेळताना दिसलाय. वळी आपण मैदान क्रमांक 1च्या दिशेने दोन्ही मैदानाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा लागल्यात रॉयल स्टँडर्ड मिरारो टीमच्या 23 धाबा. प्रशांत घरत गोलंदाजी मार्गावर आलंय. स्ट्रायकिंगकडे आपण जर बघितलं तर अर्थातच आमिर दाफेदार इसरार खान आणि आमिर दाफेदार हे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मैदान क्रमांक 2 वर 1 मिनिट. मैदान क्रमांक 2 वर थोडासा मॅच 1 मिनिटाकरता थांबवतोय. स्कोर अपडेट होतोय 2 मिनिटं फक्त. मैदान क्रमांक 1 वर सुद्धा धाबा होताना दिसतील काय. प्रशांत घरत तयार आहे. ISPL च्या स्पर्धेमध्ये तो खेळाडू दिसला. कोळवट टप्प्याचा चेंडू होता. आमिर दापेदार या खेळाडू करता 1 धाव तर मिळाली. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय आणि धाव संख्या 1 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जात आहेत त्या 24 धाबा. मैदान क्रमांक 2 वर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धाबा. यस मॅच आपण सुरू करूया. मैदान क्रमांक 2च्या घडामोडी सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत देणार आहोत. तशी माहिती आम्हाला स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचवतील. मोठा फटका कडक बेधडक सुरुवात करतायत. प्रशांत घरतच्या या चेंडूवर केला प्रहार. मिळतील धावा 6. षटकार आणि नो बॉल. 6+1. स्कोर मूव्स ऑन 31. आडवेपाठचा वापर केलाय. चेंडूला आता पाठवून दिला मिड विकेट पट्ट्या बाहेर. क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करायला चेंडू निघून गेलाय. तो काही थांबत नाही. मिळतील धाबा 6. षटकार. कडक फलंदाजी. प्रेक्षकांच्या नजरा मैदान क्रमांक 1च्या दिशेने जास्त दिसत आहेत कारण धाव संख्या 6 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जातात त्या 37 रन्स. बॅक टू द बॉलर. हा बॉल खेळला होता प्रशांत घरात. आणखीन एक आपल्या वसई विरारचं अनमोल रत्न. ISPL जे टेनिस क्रिकेटची मोठी स्पर्धा सुप्रीमो स्पर्धा ज्याने गाजवली. महाराष्ट्र संपूर्ण गाजवून ठेवलाय असा प्रशांत घरत बॉलिंग मार्क वरती. परंतु त्याच्यावरती आक्रमण करण्याचा इरादा होता. फटका फसलाय. फिल्डर आहे आणि त्या ठिकाणी प्रमोद लिली जबरदस्त कॅच कॅरी करतोय. रणजीपट्टू अनेक वर्ष आपण त्याला पाहिले. लेदर बॉल टेनिस बॉल अनेक रेकॉर्ड अनेक हाफ सेंचुरी ज्याच्या नावावर आहे त्याने कॅच टिपलाय. रन आहेत 37 धावा. 4 बॉल 37. इंटरेस्टिंग मॅच आहे. प्रेक्षकांच्या माहिती करता इथे जो जिंकेल तो देखील येईल उद्या फायनल मध्ये. म्हणजे हा महत्वाचा सेमीफायनल. 1 गाव 1
सेमीफायनलचा मॅच आणि यानंतर फायनल मॅचचं कसं असेल ना शेड्यूल ते आयोजक माहिती देतीलच आमच्यापर्यंत. जबरदस्त स्पर्धा. प्रशांत गरजचा पुढचा बॉल. यावेळी मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत होता. प्रशांत गरज त्या ठिकाणी जातोय. 1 रन सध्या कंप्लीट. 1 रनने जर पाहिले तर 5 बॉल आणि रन्स आहेत. टीमची धावसंख्या 38 धावा. हे एका बॉल नंतर ग्राउंड नंबर 2 कडे वळणार आहोत. आमिर एक आयकॉन प्लेयर. ऑल इंडिया ओपन मधून देखील पाहिले. एक गाव एक फॉर्मॅट मधून देखील पाहिले. मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारा खेळाडू. आयकॉन वर्सेस आयकॉन. आमिर वर्सेस प्रशांत. आयकॉन आयकॉन असल्यावर मजा येते. लांब लचक, लॉन्गेस्ट, हाय अँड हँडसम, सुपर से भी ऊपर वाला सिक्सर. नाम आहे आमिर. आमिरी दाखवले या षटकांनिशी. टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस 44. 44 धावा. जाऊया ग्राउंड नंबर 2 च्या दिशेने. मैदान क्रमांक 2 ची स्थिती काय आहे त्याची आपण चर्चा करणार आहोत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज श्रीकांत आपटीकर त्या ठिकाणी सज्ज होत आहेत. श्रीकांत आपटीकर अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे. वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, विजय पाटील फाउंडेशन, अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट, काँग्रेस भवन वसई आयोजित तलावकट्टा ग्रुप गिरीज यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलंय. आणि ही स्पर्धा आपण बघतायत स्वर्गीय मायकल पुटार्डो चषक 2025. या वसई तालुक्यातील ते अनमोल रत्न जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या नावाची चर्चा आम्ही सातत्याने करतोय. त्यांनी केलेलं कार्य आणि त्याचीच दखल घेऊन, त्यांच्या कार्याची दखल घेऊनच आज त्यांच्या नावाने ही क्रिकेटची स्पर्धा. मैदान क्रमांक 2 वर पहिलं षटक ज्यावेळेस संपलं त्यावेळेस त्यांची धावसंख्या बॅटिंग करताना कनक 11 टीमची होती 17 आणि आता धावसंख्या आहे ती 17 धाबा. श्रीकांत आपटीकर मागच्या मॅचचा खरा हिरो होता. फलंदाजीमध्ये त्याला जमलं नव्हतं. गोलंदाजीमध्ये त्याने ते चांगलं काम केलं. सायकिनकडे बॅटर बघताय आपण. ओहो, नागेशने मोठा फटका खेचलाय. मिड विकेट पट्ट्या बाहेर चेंडूला पाठवून दिलंय. थेट 6 धाबांकरता षटकार. सहा धाब्यांची मदत मिळाली. 6 धाब्यांची भर पडल्यानंतर धाबा लागल्या जातात त्या 23 धाबा. 23 रन्स. धावसंख्या 23. धावसंख्या 6 ने पुढे सरकली आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 23 धाबा. शॉर्ट बॉल स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय स्वीपर कव्हरच्या रिजन मध्ये. गॅप शोधलाय. योग्य ती जागा, मोकळी जागा शोधून या चेंडूला पाठवून दिले. 4 धाबांकरता चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जातात त्या 27. धावसंख्या 27. पहिला डाव सुरू आहे. 1.3 बॉलची समाप्ती आणि हा मॅच सुद्धा बघूया षटक कशा पद्धतीने हाताळताना दिसतील श्रीकांत आपटीकर.
27 धाबा. श्रीकांत आपटीकर तयार. ओ चांगला मिश्रण गोलंदाजीमध्ये, परंतु बॅटर सुद्धा तितकाच आक्रमक. चांगले फिल्डिंग फिल्डरद्वारे. पाहूया किती धाव मिळतील. 2 धाव मिळत आहेत नागेशला. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जात आहेत 29. प्रत्येक बॉलवर धाव घेण्याचं धाडस केलं जातं. म्हणतात ना की धाडस केल्याशिवाय कुणालाच काही मिळत नाही. ज्याच्यात आहे हिम्मत त्यालाच मिळते किंमत, आणि ती हिम्मत इथं दाखवण्याचा प्रयास केला जाईल काय. काऊ कॉर्नर रिझन मध्ये चेंडूला कळून काढलंय. 1 धाव तर मिळाली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. फेकी करण्याआधी कुलदीपद्वारे हा थ्रो होता. फेकी करण्याआधी 1 धाव मिळाली. धावसंख्या 30. बॅटिंग करताना कनक 11 संघाला तुम्ही बघितलंय. पुढचा बॉल सरळ बॅटने खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क जरूर झालाय. 1 धाव तर मिळाली. दुसरी धाव घेताना नागेशला परत जावं लागेल असंच वाटतंय, आणि याच बरोबर ही नागेशची विकेट धावबाच्या स्वरूपात तो परततोय. 2 षटकं समाप्त झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर 31 धाबा 1 गडी बाद. मैदान क्रमांक 2 वर 31 धाबा 1 गडी बाद. आता मैदान क्रमांक 1 वर वळूया. 50 रन या ठिकाणी कंप्लीट, आणि त्यानंतर 2 धावा 52 धावा 3 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस 52 अप द रन. बावन्न धावा या फलकावरती लगावल्यात. विघ्नेशची हा षटक फार निर्णायक ठरला. 8 रन दिला, कमबॅक करून दिला. या अगोदरच्या मॅच मध्ये 31 महागडे षटक ठरलं होतं, यावेळी कमबॅक करून दिले. चला लवकर बॉलिंग मार्क वरती आणा. कदाचित आयोजकांना 40+ मधला एक आणि इथे जिंकणारा एक असा मेगा फायनल खेळवायचा असावा आज. जसा वेळ मिळेल त्या सिच्युएशन नुसार ती माहिती देतीलच. परंतु आज भरपूर बिझी आमचे पंच, कॉमेंटेटर, लाईव्ह सर्व आयोजक, स्कोरर. बिझी आणि बिझी. करण आलाय कॅप्टन. चांगली गोलंदाजी आज करणची देखील राहिले. चांगली छाप त्यांनी सोडले. 1 रनने धाव फलक. 53 धावा. 5 बॉलचा खेळ शिल्लक. आखरी 5 गेंद शेष फर्स्ट इनिंग के. ब्लॉक ऑल डिलिव्हरी अप्रतिम बॉल, परंतु फिल्डर तिथे लक्ष नव्हतं तडम्यांचं, आणि इथे मात्र कहाणी में ट्विस्ट. 2 धावा. 2 या धावसंख्येने टीमची धावसंख्या पुढे येते. 55 धावा. 55. 2 बॉल फेकून झालेत. करणचे 4 बॉल शिल्लक या पहिल्या इनिंगचे, आणि रन्स येत आहेत. संध्याकाळी ज्यावेळी आपण पाहतो ना 50, 60, 70, थोडं पाठलाग करणं कठीण असतं, खास टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. रबर बॉल क्रिकेटमध्ये फक्त बॉल दिसायला हवा, मग तिथे ना हवा कम करते ना दबा. आणि इथे मात्र पुन्हा एकदा जोराने फोर्स करण्याचा इरादा होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा इरादा. डॉट बॉल येतोय. करण कमबॅक करतोय. कॅप्टन आज जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. ग्राउंड नंबर 2 वरती काय घडामोडी घडतील. एका बॉल नंतर तिकडचा स्कोर तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चेंडू क्रमांक 4. 55 धावा. 3 बॉल. 4था बॉल. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. अप्रतिम गोलंदाजी राहिले करणची. आतापर्यंत दोन्ही बॅटरला बॉल समजले नाहीयेत. 1 रन येईल. टीमची धावसंख्या आहे अब तक 56. 2 नंबर ग्राउंड वरती रनची घडामोडी. संदीप सर तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. धावसंख्या धाव फलकावर या वेळेला लागल्या जात आहेत त्या 50 धावा.
50 रन्स. इथे 2 बॉल शिल्लक, अब तक 56. काय कमबॅक केलाय. 2 ओव्हरमध्ये धावांचा पाऊस पडला. पहिल्या ओव्हरला 23, दुसऱ्या ओव्हरला 21, 44 धावा होत्या. आणि त्यानंतर विघ्नेशाला, विघ्नेशने केलेला कमबॅक, तोच रिदम करणने कंटिन्यू ठेवलाय. आणि करणने आता कॉट अँड बॉलची संधी. आणि करण स्ट्रगलिंग अँड जगलिंग. प्रशांत घरात गेला आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट प्राप्त झालाय. काय जगलिंग राहिला. 1 2 3 4 अटेम्प्ट मध्ये कॅच सुटला. शेवटचा बॉल असेल या इनिंगचा. सेमीफायनल इथे आपण बघतोय. एक गाव एकची फर्स्ट इनिंग. रन आहेत 57. या एका बॉल नंतर ग्राउंड नंबर 2च्या दिशेने जाऊया. एक बॉल शिल्लक. चला बॅटर घाई करायचा है. आखिरी गेंद शेष इस फर्स्ट इनिंग की. अब तक रन हो चुके हैं 57. 57 रन टीम की रन संख्या. काय गोलंदाजी राहिले करणची. अप्रतिम गोलंदाजी. आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. खुश राहील खऱ्या अर्थाने सहिष्णू अर्नाला टीम. जो असा वाटला की 70-80 टार्गेट जिंकण्याकरता येईल. 2 ओव्हरमध्ये 44. आणि विघ्नेशने केलेला कमबॅक. आणि त्यानंतर करणने अप्रतिम रन थांबवले. म्हणून दोघांकरता टाळ्या झाल्या पाहिजे. काय गोलंदाजी केली दोघांनी, विघ्नेश आणि करण. ॲब्सोल्युटली कमबॅक करणारी गोलंदाजी. आणि त्या माइंडसेटने तुम्ही येताना डगआउट मध्ये, तो माइंडसेट फार महत्वाचा आहे. कुठे 70-80 असतं तर वेगळा माइंडसेट. आणि त्याच जर 60च्या आत थांबवल्यात. म्हणूनच प्रशांत घरत देखील सांगते की विघ्नेश तुम्ही जबरदस्त कमबॅक करून दिला. आणि करण वेल डन. जिंकायला आहेत 58 धावा. आणि 58 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ना. ग्राउंड कडे 2 कडे सध्या वळतोय आपण. Thank you.
वही आपण मैदान क्रमांक 2च्या दिशेने हा जो चेंडू होता 2 धावा तर मिळाल्यात. पुन्हा आता तिसरे धाबे करता दोन्ही बॅटर धावत आहेत. चौथी धाव घेण्याचा होत आहे प्रयत्न. 4 धाबा होत आहेत पूर्ण आणि ओव्हर थ्रो जणू काही लगोरीचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. या 5 धावा होत आहेत पूर्ण. 5 धाबाची भर पडल्यानंतर धावसंख्या 82-83 धावसंख्येचं टार्गेट असेल. 83 रन्स रिक्वायर्ड टू विन ऑन ग्राउंड नंबर 2. 83 धाबांचं लक्ष. 1 शॉटचा इशारा म्हणजेच एकूण धावसंख्या 81 आणि 82 धाबा दुसऱ्या इनिंगमध्ये बनवावे लागतील 319 40+ कांदिवली टीमला. वळूया मैदान क्रमांक 1 वर. चला जाऊया ग्राउंड नंबर 1 वरती आणि एक महत्वाचा मॅच. पहिला बॉल पहिला वार पहिला. प्रशांत घरतच्या बॅट मधून आलाय चौकार. स्वीप केला होता या चेंडूला आणि 4 धावेने आपला अकाउंट ओपन केलंय. आमिर दाफेदारने जर पाहिलं ना तर ज्यावेळी प्रशांत घरत बॉलिंग वरती होता तिथे 2 षटकार ठोकले होते आणि शेवटच्या बॉल वरती देखील षटकार आला होता. मग आमिरने 1 षटकार ठोकला होता तर 1 चौकार. प्रशांत घरत अर्नाळ्याचा हा खेळाडू आणि सध्या बहुचर्चित मोठमोठ्या स्पर्धा आउट ऑफ महाराष्ट्र जाऊन सुद्धा अनेक स्पर्धा जो खेळतोय आणि यावेळी हा फटका फसलाय. कॅच घेतला तर मॅच बनेल. ओ व्हॉट अ कॅच. डीप मधून फिल्डर पुढे आला आणि आमिर दावेदार बनतोय या मॅच मध्ये विकेट घेण्याचा प्रबळ दावेदार. प्रशांत घरतला आज परतावा लागते बॅक टू द पवेलियन. आज तो दिवस दिसला नाही. प्रशांत घरतची ती दहशत दिसली नाही. मागील मॅच मध्ये 49 रन केल्या होत्या. त्या अगोदर थोडा फ्लॉप शो. कंटिन्यू फॉर्म ठेवावा लागेल आणि महत्वाचा मैच बड़े मैच का बड़ा खिलाड़ी वही होता है जो बड़े मैच में अपनी टीम को जीत दिलाता है. आमिरने ते सिद्ध करून दाखवले या महत्वाच्या मॅच मध्ये. आणि या ठिकाणी आपण बघतोय विघ्नेश च्या बॅट मधून हवाई सफर. पुलचा फटका पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल अँड ब्युटिफुल. विघ्नेशने ठोकलाय षटकार. 6 धावेने टीमची धावसंख्या वेगाने पुढे येते. 11च्या घरामध्ये 11 रन ऑन द बोर्ड आणि आम्ही आव्हान स्वीकारतोय. जवळजवळ 15च्या आसपास रन रेट मेंटेन ठेवायचा आहे आणि 3 बॉल मध्ये आल्यात 11 धावा. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा 1 रन कंप्लीट केला जाईल. 12 रन 4 बॉल. मॅक्सी अंकल या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती करेन की आपण आमच्या मुख्य मंचावरती विराजमान व्हा. सकाळी सूत्रसंचालकची भूमिका त्यांनी अदा केली. उद्घाटन सोहळ्या प्रसंगी प्रत्येकाचं नाव आणि नावाचं वर्णन त्यांनी केलंय. ग्राउंड नंबर 2 कडे 80+ धावा आहेत जिंकायला आणि इथे विकेट गेलाय. प्रशांत घरत आउट झाला. त्यानंतर जयेश घरत त्यांचे बंधू मागील मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती दोघांनी आणि या क्षणाला महत्वाचे 2 विकेट गेलेत. आमिर दाफेदार जबरदस्त गोलंदाजी करतोय. आपली गुणवत्ता आपलं कौशल्य दाखवून दिले या मॅच मध्ये. 12 रन 5 बॉल.
ग्राउंड नंबर 2च्या दिशेने वळूया. काय घडामोडी घडतायत तिथे. मैदान क्रमांक 2 वर 2 बॅटर उतरलेत. श्रीकांत आपटीकर स्ट्राईक इन कडे आलाय आणि त्याच्या सोबतीला बॅटर आपण बघूया. अमित टार्गेट आहे 82चं. स्विचिटचा फटका खेळला गेलाय. डीप गली स्क्वेअरिस थर्ड मॅनच्या रिझन मधून हा गॅप पाहायला मिळतो बॅटरचा. श्रीकांत आपटीकरने 4 धाव मिळवलेत. चौकारण्याची त्याने आपलं खातं ओपन केलं. बघू शकतात या अतिथी कक्षामध्ये गणेशजी काकड आणि निलेश मचाडो या 2 स्टार खेळाडूंना. निलेश मचाडो यंगस्टार पापडी संघाकडून खेळायचे. कोळ्या गटातील अनेक मॅचेस त्यांनी गाजवलेत. षटकार किंग म्हणून त्यांचा उल्लेख आम्ही करायचो. गणेशजी काकड टीम मेकर म्हणून त्यांची भूमिका फार महत्त्वाची. वसई तालुक्यातील या परिसरातून अनेक खेळाडू घडवण्याचं काम गणेश काकड सरांनी केलंय. नेहमीच आम्ही चर्चा त्यांच्या नावाची सुद्धा करत असतोय. मैदान कुठलंही असो नेहमीच योगदान मोलाचं लाभलं जातं गणेशजी काकड सरांचं. कौतुक करेन मी. प्रत्येकाशी चांगले सलगी संबंध आतापर्यंत या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या व्यक्तिमत्वाचं. एका साईडला विकेट तर एका साईडला धावा देखील येत आहेत. मॅच बराबरीचा आहे. अमीरच्या ओव्हरमध्ये आल्या 14 रन. पाठलाग करायचा 57 धाव संख्येचा आणि बॉलिंग मार्क वरती आलाय अमीर शेख. विघ्नेश आहे तर मुनकीर आहे. 2 विकेट जरी गेले तरी अर्नाला टीमकडे ती बॅटिंग लाईनअप आहे. त्या प्रकारचा खेळाडू आहेत आणि तो खेळ आहे. यावेळी मात्र अप्रतिम फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला फटका. परंतु रंगमंचाला लागून पुन्हा एकदा चेंडू येतोय 2 धावेन करता. 2 या धावसंख्ये टीमची धावसंख्या आहे. टोटल रन 16 धावा. 16 का टोळा सध्या दाखवावं लागेल विघ्नेश चाकलतोडे या खेळाडूला. ओ फसवला बॉलला. काय बॉल टाकलाय. अपील केली मात्र संपर्क झाला नाही. ओनिल आडमेडा साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. वेलकम. मंद मंद पावलांनी त्यांचं करूया टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. समाजसेवक आहेत आणि काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वसई शहर आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष कोणी लालमेडा साहेबांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करेन की आपण आमच्या मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. डॉट बॉल येतोय आणि दबाव मध्ये अर्नाला संघ येतोय. सहिष्णू अर्नाला यावेळी जागा बनवली आणि फेकून दिले स्क्वेअर लेग पट्ट्याच्या बाहेर. बिग हिट. महत्वाचा षटकार. 6 धावसंख्येने पुन्हा एकदा सहिष्णू अर्नाला या संघाच्या बाजूने आता बॅलेन्सिंग मॅच राहिले. 23 धावा झाल्यात. 5 बॉल आणि जर पाहिलं ना इथून 13 बॉल आहेत आणि 13 बॉल मध्ये 35 ची गरज. 50-50 मुकाबला. रफ अँड टफ मॅच. एक गाव एकचा हा सेमी फायनलचा मॅच. जिंकेल त्याला फायनलचं तिकीट. ट्रॉफीचा हकदार कोण होईल. टोटल जर पाहिलं आजच्या दिवसामध्ये तर जवळ 24 संघ खेळले दोन्ही ग्राउंड वरती. परंतु आयोजकांनी भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेकरता आणि चांगला सपोर्ट सर्व संघांनी केलाय. बॅट चेज कॅच घेतला तर मॅच बनेल.
लॉंग स्टॉप रिझनला चेंडू नॉन स्टॉप निघून जाते. अप्रतिम फिल्डिंग आणि या 2 धावा. 2 या धावसंख्येने टीमची धावसंख्या आहे 25 धावा. उद्या अनेक समाज तुमच्या भेटी करता त्या क्रिकेटच्या मॅचेस पाहायला मिळेल. मग त्यामध्ये कॅप्टन समाज आहे, कॅथलिक समाज. अधिकृत माहिती आमच्यापर्यंत येईलच. टीमची धावसंख्येकडे लक्ष दिलं. 25 धावा. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये पाहिजे आहेत 33. 58चं टार्गेट आहे. ग्राउंड नंबर 2च्या दिशेने बोलूया. संदीप सर. मैदान क्रमांक 2 वर तर अकबर यांनी सुद्धा चांगली सुरुवात केलं आणि धाबा लागल्या जात आहेत. त्या धाव फळकावर सध्याच्या स्थितीला 12 धाबा. यंगस्टार स्पोर्ट्स पापडीद्वारे सुद्धा आणखीन एका टुर्नामेंटचं आयोजन याच मैदानावर तुम्ही बघणार आहात येणाऱ्या काही दिवसांमध्ये. गणेशजी काकड तशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतील त्या तारखेबद्दल. परंतु ती स्पर्धा अशी असेल, सध्या मृत्यूच्या दरबारात असलेला एक लहान मुलगा, 6 महिन्याचा आता मुलगा हृदय अविनाश भोयर, ह्या 6 महिन्याच्या मुलाला जे काही कॅन्सरने ग्रस्त केलं आहे आणि त्याच्याकरताचा अवाढव्य खर्च आहे. जवळजवळ 9 कोटी इतका खर्च सांगितला आहे. 5 ते 6 कोटी जमासुद्धा झालेत. परंतु यंगस्टार स्पोर्ट्स पापडी या क्लबने असं ठरवलं आहे की आम्ही जी टुर्नामेंट आयोजित करणार आहोत आणि त्या टुर्नामेंटद्वारे जे काही निधी मिळेल, जो काही फायदा होईल, तो सर्व निधी तो हृदय अविनाश भोयर या 6 महिन्याच्या बाळाला ते खर्च करणार आहेत. त्याबद्दल त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. कारण अशा स्पर्धेचं आयोजन करणारे फार कमी लोक असतात. पुन्हा एकदा ती आणि अशीच एक टुर्नामेंट गणेशजी काकड सरांनी आणखीन एक आयोजित केली होती. स्वर्गीय जितू धानवा नायगाव एकविरा संघामधून तो खेळायचा, अष्टविनायक नायगावमधून तो खेळायचा. त्याच्या मदतीला सुद्धा ते धावून आले होते. ते सुद्धा कॅन्सरग्रस्त होते जितू धानवा आणि त्यांना सुद्धा भरपूर मदत गणेशजी काकड सरांच्या माध्यमातून. म्हणजेच एक बुद्धिमत्ता तुमच्याकडे आहे, त्या बुद्धिमत्तेचा योग्य तो वापर करा. क्रिकेट हा खेळ, या खेळाकरताच ते बुद्धिमत्ता वापरू नका. यंगस्टर पापडी या टीमचं मी कौतुक करेन. गणेशजी काकड स्वतः म्हणतात की मी एकटा नाही तर माझी संपूर्ण टीम, आणि हीच खासियत आहे की सर्वजण गणेशजी काकड साहेबांशी आकर्षित होत असतात. धन्यवाद गणेशजी, पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार मानतोय. मॅचकडे आम्ही वळतोय. मैदान क्रमांक 2 वर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जात आहेत. धाव फळकावर त्या 13 धाबा. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये फार मोठा पल्ला गाठायचा आहे. आणि मैदान क्रमांक 1 वरती पाहिल्यानंतर रन्नाडा संघ अडचणीमध्ये आलाय. 9 बॉल मध्ये पाहिजे आहेत 32 धावा आणि कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. विकासला परतावा लागतंय. बॅक टू द पवेलियन. स्वर्गीय मायकल फुटॅडो ट्रॉफी आपण बघतोय. जबरदस्त स्पर्धा आणि या स्पर्धेचा जर विचार केला ना तर वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, विजय पाटील फाउंडेशन, अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट, काँग्रेस भवन वसई, भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा आयोजक आहेत तलाव कट्टा युवा ग्रुप गिरीज. स्वर्गीय मायकल फुटॅडो चषक 2025 आपण बघतोय. यावेळी फुलटॉस बॉल होता आणि व्यवस्थित बॅटवर आला नाही. 2 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा बघतोय. शहरी गट आणि ग्रामीण गट. शहरी गटचं जर पाहिलं तर वेगळं पारितोषिक आहे, जो आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला. 40+ आणि 1 गाव 1 असे 8 संघ खेळवले. प्रथम पारितोषिक 50 आणि द्वितीय पारितोषिक 25,000. हे शहरी गट करता पारितोषिक
आणि ग्रामीण गटाकरता वसई तालुका जर पाहिलं प्रथम पारितोषिक 25, द्वितीय 15, तृतीय 10, चतुर्थक 10 आणि ग्रामीण गटामध्ये पाहिलं ना तर कॅथलिक समाज, वाडवळ समाज, भंडारी समाज आणि आज केलेला आदिवासी समाज असे 4 समाज आहेत. आणि उद्याला तुम्हाला हे सर्व समाज पाहायला मिळतील. कॅथलिक समाजाचे 8 संघ, वाडवळ समाजाचे 8 संघ आणि भंडारी समाजाचे 8 संघ. ही चांगली संकल्पना स्वर्गीय मायकल फुटॅटो ट्रॉफी 2025 मध्ये आपण बघतोय. वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचं हे शानदार आयोजन नियोजन, विजय पाटील फाउंडेशन, अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्टचं चांगला सपोर्ट, काँग्रेस भवन वसई. जाऊया या मॅचच्या दिशेने. येणारे बॉल आहेत. आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. 7 बॉल. गेम स्पीडअप करा. षटकार आलाय. 7 बॉल आणि 7 मध्ये पाहिजे आहेत 26 धावा. मॅच जेव्हा जेव्हा दूर जातोय ना तेव्हा तेव्हा अर्नाळा संघ कमबॅक करतोय. चकवा दिलाय, फसवा चेंडू होता, बाहेर निघाला जास्त, म्हणूनच पंच वळालेत. व्हाईट बॉलचा सिग्नल. 25 पाहिजे 7 बॉल मध्ये. स्ट्राईकला बॅटर मिस्टर करण. पुन्हा एकदा डाऊन द लेग. दबाव दबाव दबाव, धडपण धडपण आणि प्रेशर. सध्या गोलंदाजावर आलाय. एक षटकार करणने ठोकलाय. कप्तानी इनिंग आणि आज कॅप्टन कूल जबरदस्त बॅटिंग करतोय. रन आहेत 34. 24 ची गरज. फुलटॉस बॉल दिला तर निश्चित रूपाने कधी कधी विकेट आणि फटका फसला तर अशा प्रकारे अपघात. बॅटर करणची चुकी आहे. पॉवर जनरेट केलीच नाही. हा बॉल षटकार असता तर मॅच अर्नाळा टीमच्या बाजूने असते. हा बॉल विकेट गेलाय. हा कॅच गेलाय की मॅच गेलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये लेट आलाय. पण काय थेट आलाय का? प्रमोद लिली लांब तो सुना होगा. रणजी क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. रणजी पट्टू. अनेक रेकॉर्ड, अनेक कारनामे, रेकॉर्ड ब्रेकर खेळाडू, ज्याचे मित्र सूर्यकुमार यादव अनेक इंटरनॅशनल प्लेयर, नॅशनल प्लेयर आणि अनेक स्पर्धा खेळलायत. जर पाहिलं तर रणजी क्रिकेट मध्ये देखील या खेळाडूला आपण पाहिलंय. सध्या विनायक भोईर यांची आठवण करून दिली होती, परंतु आता प्रमोद लिली याच्याकडून ती अपेक्षा आहे. प्रमोद कशा प्रकारे बॅटिंग करेल. सध्या विघ्नेश कशा प्रकारे बॅटिंग राहील. 6 बॉल 4 6 पाहिजे आहेत. ऑन ड्राईव्ह केला यावेळी मात्र मिड ऑन मधून चेंडू लॉंग ऑनला जातोय. 1 रन आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. 51 रन्स ऑन ग्राउंड नंबर 2. 5 बॉल 22 ची गरज. ग्राउंड नंबर 1. जबरदस्त अप्रतिम मॅच. विघ्नेश विघ्न आलंय आणि ते विघ्न जर बाहेर काढायचंय ना तर विघ्नेशला चालणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. 5 बॉल 22 ची गरज. जबरदस्त मॅच. यावेळी अप्रतिम. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सिक्सर. आणि पुन्हा एकदा आम्ही मॅच मध्ये आहोत हे दाखवून दिले मिस्टर विघ्नेशने. दबाव मध्ये गोलंदाज, दबाव मध्ये बॅटर होता, त्याने षटकार ठोकलाय. रन आहेत 42. पाहिजे आहेत 4 मध्ये. 16 धावा. 16 का टोळा. विघ्नेशने मागील मॅच मध्ये देखील ठोकला होता. काय मॅच झालाय. सेमी फायनलचा मॅच, एक गाव एक फॉर्मॅटचा. अप्रतिम मॅच. विघ्नेश कडे स्ट्राईक राहील
तर विघ्नेश मॅच फिनिश करेल की नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण. गोलंदाज राकेश पुढचा बॉल घेऊन 4 मध्ये 16 ची गरज. पुन्हा एकदा इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. काय फटका खेळलाय. नजाकत दाखवली. टेक्निकली साऊंडेड. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. षटकार येतोय आणि प्रश्न विचारलाय आता राकेशला. अमीर जातोय. अमीर चर्चा करतोय राकेशशी की नेमके चेंडू कोणते टाकायचे आहेत. आता विघ्नेश आणि प्रमोद या दोघांमध्ये देखील चर्चा केली जाते. येणारे बॉल आहेत 3. 3 मध्ये पाहिजे आहेत 10. आणि हा मॅच पुन्हा पुन्हा पहा असा डोळ्याचा पारड फेडणारा मॅच. जबरदस्त मॅच. अफलातून मॅच. पैसा वसूल मॅच. 3 बॉल 10. कधी वाटते अर्नाळा संघ बॅकफुटला जातोय तर कधी वाटते रॉयल स्टनर मीरा रोड संघ बॅकफुटला जातोय. कधी पुढाकार घेतोय सहिष्णू अर्नाळा संघ तर कधी पुनरागमन करतोय रॉयल स्टनर मीरा रोड. 2 संघ बलाढ्य आहे. दोन्ही संघ मातब्बर आहेत आणि दोन्ही संघांमध्ये ही फाईट ही चुरस. चला अमीर फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. काय मॅच. विघ्नेश आज हिरो बनण्याची संधी आहे. सध्या तर अर्ध काम केलंय. जिथपर्यंत तुम्ही मॅच फिनिश करत नाही ना तिथपर्यंत तुम्ही गेम चेंजर म्हणू शकत नाही. म्हणून बनायचंय तर गेम चेंजर बना. आणि ती ताकद ती नजाकत ती चमक ती धमक विघ्नेश मध्ये आहे. पण तू राकेशला देखील कमबॅक करावा लागेल. 1-2 मोठे फटके आले म्हणून एखादा गोलंदाज खराब होत नाही. कमबॅक करणारा चेंडू टाकावा लागेल. येणारे 3 बॉल 3 मध्ये 10 ची गरज. पुढचा बॉल. दबाव आहे बॅटर वरती. दबाव आहे. सध्या जास्तीत जास्त दबाव गोलंदाजाकडे जाणवतोय. कॉन्सन्ट्रेट लूज करण्याकरता सिली पॉइंट. परंतु विघ्नेश यावेळी मात्र बॉल मारलाय कुठे. सरळ चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आणि काय फटका खेळलाय. स्क्वेअर कट. अफलातून बॅकफुट पंच. पाहिजे आहे 2 मध्ये 4. 2 मध्ये 4. चला ग्राउंड नंबर 2 चा आपण टॉस करूया. लगेच यायचंय. कनक 11 आणि एकविरा. कनक 11 40+ आणि एकविरा 40+. आपण टॉसला या. सध्या मॅचच्या दिशेने जाऊया. 2 बॉल 4. मॅच होता कुठे. मॅच आला कुठे. म्हणून क्रिकेटमध्ये आणि आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा वाटते ना काही संपले तेव्हा तेव्हा या इनिंगला पहा. जेव्हा जेव्हा पराभवाच्या छायेमध्ये अर्नाळा संघ गेलाय तेव्हा तेव्हा विघ्नेशने मॅच बनवलाय. राकेश वरती दबाव. 2 बॉल 4 ची गरज. हा महत्वाचा बॉल विघ्नेश करता. ओ अजून मॅच संपलेला नाहीये. राकेशने दाखवले लेट आलोय पण थेट आलोय. आम्ही देखील हार मानणार नाही. आता 1 बॉल 4 चा मॅच. काय मॅच रंगलाय. आणि 1 बॉल 4 मध्ये काय पलटवार. म्हणून क्रिकेट जिद्दीने खेळा. जिद्द हरू नका. आणि मैदानात पराभव झाला तरी चालेल. कधी मनाने पराभव होऊ नका. विघ्नेश आहे तर एका साइडला राकेश. दोघांकरता एकच सांगेन. फिक्र करता है क्यों फिक्र से होता है क्या. रख खुद पे यकीन फिर देख आगे होता है क्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या मॅच करता. 1 बॉल 4. 1 बॉल 4 करता विघ्नेश यावेळी कमी पडलाय. परंतु इतिहास रचलाय राकेशने. 4 बॉल मध्ये मॅच गेला होता आणि शेवटचे 2 बॉल असे टाकले की पहिल्या 4 बॉल मध्ये काय घडलंय ते विसरला. आणि कॉंग्रॅच्युलेशन रॉयल स्टनर मीरा रोड मेगा फायनल मध्ये एंटर झालाय. अभिनंदन. परंतु जाता जाता एकदा मनापासून विघ्नेश करता टाळ्या झाल्या पाहिजे. 6-22 चा मॅच त्याने आणला होता. त्याने केलं होतं. परंतु शेवटला गोलंदाजाने देखील अप्रतिम गोलंदाजी केली. वेल बॅट विघ्नेश. जरी मॅच पराभव झाला तरी मात्र इतिहास तुम्ही रचला होता. चला टॉस करतोय. कनक 11 40+ आणि एका साइडला 40+ आपण पाहणार आहोत. एकविरा नायगाव 40+. चला क्विक फास्ट या. रॉयल स्टनर मीरा रोड कांग्रेचुलेशन. आप आए फाइनल में. फर्स्ट फाइनलिस्ट. 1-1. हार्ड लक विघ्नेश. अप्रतिम बॅटिंग तुम्ही केली परंतु मॅच फिनिश झाला नाही.
आणि आज रॉयल स्टनर मीरा रोड फायनल मध्ये आला. आदिवासी समाजामधून टीम बेनापट्टी 28 वेळा फायनल मारल्यानंतर ट्रॉफी मारल्यानंतर 29वी ट्रॉफी देखील या टीमच्या नावावर राहील. उद्या फायनल मध्ये तो संघ येईल. कनक 11 अक्षय या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय. महाराष्ट्रातील नामवंत प्रख्यात समाजसेवक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, उपाध्यक्ष, महाराष्ट्र ओबीसी जनमोर्चा संघाचे आदरणीय सन्माननीय श्री विजय शेठ गोविंद शेठ पाटील सरांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी तलाव कट्टा युवा ग्रुप टीमला विनंती करतोय. त्यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होतोय.